नमस्कार मित्रांनो, आज घरी आलोय लई दिवसातून। तर आज शनिवार आहे। शनिवार म्हटलं चला आज मुंजाबाचा भेद करू। मुंजाबा म्हणजे देवाचं स्थान आहे, एक वरती डोंगरावरती ट्रेकिंगचं ठिकाण आहे। तर म्हटलं चला करूयात, पण माणसं गोळा करता करता शेवटी आम्ही चारच होतो। आम्ही दोघे गाडीवरती आणि माग 2 दिवस असतील तुम्हाला। हा नाही करता करता शेवटी प्लॅन ठरला आणि आम्ही निघालोय आता। तुम्ही बघू शकता आता रस्त्याने चाललोयच। प्लॅन गाडीवरतीच ठरला, आम्ही गाड्या घेऊन निघालोय 2। तुम्ही बघू शकता असं निसर्गरम्य वातावरण आहे इकडं। आणि हे बघा तुम्हाला पुढे दाखवतो मी, हा मुंजाबा आहे। जो पुढचा डोंगर दिसतो ना, तो टोकदार, तो मुंजाबाचा डोंगर आहे। वरती झेंडा मला नाही वाटत दिसत असेल इथून तुम्हाला। ठीक आहे, मी तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवलंच। पण हा जो डोंगर आहे ना, हा डोंगर आपल्याला ट्रेक करायचा आहे पूर्ण। मुंजाबाचा पाय इथं आलेला आहे आणि आम्ही इथे येऊन 2 गाड्या आणल्या होत्या बघा, इथं लावल्या त्या एका घरापाशी। आता इथून आपल्याला चालू करायचे। तर हे एवढं मोठा डोंगर आहे आपल्या पुढं, हा पार करायचा। इथे झेंडा दिसत असेल तुम्हाला, तिथे गेल्यावर तुम्हाला झेंडा पण दाखवल। आम्ही आहेत 4 जण आहेत, हा एक सेकंड थर्ड आणि मी स्वतः आहे। चला तर सुरुवात करूया। आपल्या मला एक खून म्हणून आपल्याला पायथा कुठून चालू करायचं बाबा, आपल्याला चढाई कुठून चालू करायची। तर ही एक खून इथे नवीन टाकीचं काम चाललंय। ही टाकी आहे बघा पाण्याची, इथून तुम्ही ह्याच्या शेजारून तुम्ही चालू करू शकता। जर तुम्ही कधी इथे भेट दिली बाय चान्स, तर इथं तुम्हाला ही टाकी दिसेल। आणि आता आपण इथून हा ऍक्च्युअल जो डोंगराचा पायथा आहे तिथं आपण आलेलो आहे। हे बघा आता इथून चढाई चालू केलेली, सगळी सागाची झाड आहेत, वेळूची झाडं पण आहेत। आता तिकडून नाही बाबा, इकडून रस्ता चुकला नको, इकडून आहे। हा बघा चालताना सुरुवातीलाच रस्ता चुकला हा आमचा गडी। हे बघा, आणि आता आम्ही ऍक्च्युली लेट झालोय, नाही तर लय गर्दी दिसली असती तुम्हाला। शनिवारी आणि शनिवारच यायचं, शनिवारची यात्रा असते मुंजाबा देवाची, तुम्हाला ते पण सांगतो। नाही तर दुसऱ्या दिवशी आले तर लय अवघड होईल, एकटेच जावं लागेल। हे बघा, आणि बिबट्या वगैरे इथं लय धुमाकूळ आहे, पण असं वाटत नाही का आज आम्हाला भेटेल। तुम्हाला दाखवायचा प्रयत्न कर, चला कम ऑन। आम्ही सुरुवात केली पण लगेच दमलेत आमचे बाकीचे कार्यकर्ते। बघूयात आता, तुम्हाला पूर्ण पुढच्या पायऱ्या वगैरे दाखवतो सगळं। बापरे, नमस्कार। हे बघा आत्ताच मी म्हणजे जस्ट चालू केलंय, तुम्हाला दिसत असेल खाली माझ्या मागं थोडीशी आम्ही चढाई आता केलेली आहे। ट्रेकिंग सुरू झालेली आहे। ट्रेकिंग काही एवढी लांब नाहीये, मोठी नाहीये। तुम्ही पुढं पण बघू शकताय बघा, हा डोंगरवरती आपल्याला एवढं पार करायचंय। तर आम्ही निघालोय पळत पळत। वातावरण तुम्ही बघू शकता, पावसाचं वातावरण झालेलं आहे। हे बघा, आणि हा बॅक व्ह्यू अजून खूप भारी दिसेल, पण आता वरती गेल्यावरती तुम्हाला दाखवतो सगळं मी। पहिलं विसाव्याचं केंद्र ठरलंय हे। हे बघा इथं विसावा चाललाय, एक माणूस वरती पोहोचलाय आणि मी पण इथंच थांबलोय। चढाई काय एवढी नाही केली, थोडीशीच झाली, पण दम लागतोय। जागेवरती वरती आहे आणि पाऊस नाहीये। तुम्ही बघू शकता मागं नजारा कसा आहे। हे इथं धरण आहे, म्हणजे मेन धरण आहे इथलं ह्या एरियातलं। आणि त्यानंतर तुम्ही हा बघू शकता परिसर, सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुम्हाला दिसत असतील। आणि पाऊस नाहीये, नाही तर पावसाच्या याच्यात पूर्ण धुकं असतं इथे। एकमेकांना आपण एक 10 फुटावरती सुद्धा दिसत नाही, एवढा भारी नजारा असतो। आणि टॉपवरून तर टॉपच व्ह्यू असतोय। चला आता आमचा आराम लय झालाय, आता आम्ही पुढचा स्टॉप घेतो। पुढच्या स्टॉपला परत तिथून तुम्हाला एक व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो। चलो चला उडा। आणि थोडं वरती आल्यावरती बघा सगळे फोटोचे पोज द्यायला लागले आणि 2-4 फोटो काढायला लागले तिथं। कारण का इथला जो मागचा नजारा आहे तो अतिशय अप्रतिम आहे। इथं बघा तुम्हाला दिसत असेल, ह्या ज्या पर्वत रांग आहेत सह्याद्रीच्या आणि वरतून ऊन नाही पडलेलं, अतिशय खतरनाक व्ह्यू दिसतो इथून। तरी अजून वरती गेल्यावरती टॉपला जी हवा आणि जे काही दृश्य असतं तिथलं एकदम अविश्वसनीय। आता यांचा फोटो सेशन झाला का आम्ही इथून निघणार आहे
पुढचा स्टॉप असेल हे बघा इथं तुम्हाला थोडासा झेंडा दिसत असेल, एक भगव्या कलरचा झेंडा. तिथं आपलं डेस्टिनेशन आहे. तिथं मंदिर आहे, मुंजाबाचं मंदिर आहे. तिथे गुहा आहे, पाणी सुद्धा तिथं तुम्हाला गेल्यावरती दाखवतो मी. पण बघूयात आता, थोडासा वेट करा, एक पोचतोय आम्ही थोड्या वेळ तिकडे. आता हा दुसरा विश्रांतीचा पॉईंट आलाय आमचा. एक जण दमलाय चांगला, एक जण चालली डुकू डुकू गाडी, एक जण इथे. आणि आमचं जे डेस्टिनेशन आहे जवळ येत चाललंय, पण अतिशय खतरनाक रोड आहे. तुम्हाला अजून वरचा दाखवतो. पण जे ट्रेकिंगसाठी ना हे एकदम बेस्ट आहे. म्हणजे असं तुम्ही बोलू नाही शकत का लय हार्ड आहे, पण लय इझी पण नाहीये. तुम्ही बघू शकता इकडे धरण आणि थोडंसं पावसाचं वातावरण झाले, काळे ढग, थोडेसे थेंब पण पडायला लागलेत. कदाचित आम्ही दमल्यावर वरून राजा पण प्रसन्न झालाय वाटतंय. चला आता आमचे थोडंसं विश्रांत झालेलं आहे. आपण आता वाटचाल करूया. तुम्हाला थोडासा रोड दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा प्रकारचा आहे. अजून वरती थोडंसं अवघड आहे, थोडं जाग्यावरती चढ आहे. पण चला हळूहळू आपण हे पार करूया. इथला तुम्हाला इथला रस्ता दाखवतो. हे बघा इकडून आणि इकडून एकदम छोटासा आहे. इकडे खाली ह्या पातळ पाऊल वाटेने जावं लागते. थोडंसं सावधरित्याच जावं लागेल. थोडंसं जर तुमचं नजर इकडे तिकडे चूकभूल झाली तर हे बघा इकडे खाली डायरेक्ट दरी आहे आणि हा एकदम छोटासा रस्ता आहे. त्याच्यामुळं थोडंसं सावधरित्याच इथून ट्रॅव्हल करायचं. ओके. आणि आता एक पाऊस नाही आहे. पाऊस असला की एकदम सरकता रोड असतो इकडं आणि सगळं निसरता होत जाते. त्यामुळं थोडंसं सावधरित्याच या. बघू शकता तुम्ही इथे दरी कशा प्रकारे, एकदम छोटासाच रोड आहे, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून जावं लागते. हे बघा आता हे बघा थोडंसं सावधरित्याच या. पण जो आनंद आहे तो एकदम अप्रतिम. हे बघा खालचा जो रोड होता तिथे आणि त्याच्यावरतीच हा रोड आहे. ॲक्च्युली हा रोड पण नाही आहे, पण रोड केलेला आहे इथं ट्रॅकिंगसाठी. हे बघा हा रोड आहे. इथून बघा एकदम आपल्याला सावधरित्या जावं लागतंय. चला तर हे बघा पुढे येता इथे एक रानभाजी भेटलेली आहे. बघा ही तुम्ही आळूची वड्या वगैरे खाल्ल्याच असतील सगळ्यांनीच. आणि ही जी पानं आहेत का, हे बघा ही एक रानभाजी आहे. दाखव इकडं. याच्या पण आपण आळूच्या वड्यांसारख्या सेम वड्या करतो. आता कोणीतरी हे बघा काढून नेलेली आहे त्याच्यातली, आणि आपण पण थोडासा काढण्याचा प्रयत्न करूयात. अतिशय स्वादिष्ट आणि खूप छान भाजी होते. बघूयात आता आपण पण नेऊयात आपल्या घरी, आज करूया याचा बेत. आले हे बघा आलोय थोड्यावरतीच आले आता. तर तुम्हाला एकदा खालचा पण नजारा दाखवतो एवढा वरती आल्यानंतर. वाव, हे बघा वरती जे काळे काळे ढग आणि ह्या सह्याद्रीच्या ज्या पर्वत रांगा आणि त्यात हा जो नजारा आहे हा एकदम अप्रतिम आहे. वरती जायचं, वरती अगदी प्रेमात पडावा असं. तर तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी ट्रेक करावा आणि भेट द्यावं ह्या एका जुन्नर तालुक्यातील एका ट्रेक पॉइंटला. घे ना कशात तरी ठेव ना. चला तर पुढं चालूयात. ओके. आमचे माणसं रस्ता चुकलेत काय ना, बघूया आता. थांबा पुढं रस्ता बघूयात. हे बघा रस्ता एकदम खतरनाक रस्ता आहे, पण आपल्याला काय रस्ता काढावा लागणार. आता पुढं आलोय आम्ही थोडंसं. हे बघा खाली सगळं निवडुंग आणि डायरेक्ट दरी, त्याच्यामुळं थोडंसं सावध पद्धतीनेच आपल्याला चालावं लागणार. हे बघा हा थोडासा म्हणजे आपण पॉईंट बघूया, थोडासा क्रिटिकल पॉईंट आहे जिथं पायऱ्या पण नाही आहेत, फक्त खडक आहे आणि खडकावरून तुम्हाला चालत जायचे.
दमलेले आहेत. आता मी सगळ्यांना पुढं दिलं आहे काढून आणि मी सगळ्यांच्या मागून चाललो आहे. बघा तर मला चढायचं आहे. ऐका ओके, मी आपला थेंबे थेंबे तळे साचे पाऊल टाकत चाललोय. ओके, तर हे चढायचंय मला 2 मिनिटं केलंय. इथं काही पायऱ्या नाही आहेत, डायरेक्ट खाली तुम्ही बघू शकता. अरे बापरे. आणि आता इथून थोड्याशा पायऱ्या चालू होतात, तर म्हणजे हा एक रिलीफ पॉइंट आहे. हे सावकाश. आता ऐक एक मिनिट. हा तर माझ्याच हातात मोबाईल आहे, मोबाईलनेच मी व्हिडिओ शूट करतोय. बघा हे बघा ह्या छोट्या छोट्या पायऱ्या आणि माझ्याकडे आमची बॅग पण आहे. हे बघा, आणि हा डायरेक्ट कडा आहे. इथून कडेलोट सारखाच विषय आहे. पण तुम्ही बघू शकता एकदम सावकाश इथून चालावं लागणार आहे. बापरे. अरे बापरे. हे बघा ही पुढची पायरी इथं आहे, इथं काहीच नाही आणि डायरेक्ट खाली. ह्या पायऱ्या आहेत. 1 मिनिट हा, मला आता इथं जाऊ द्या पहिल्यांदा. ओके, हा अच्छा थोडंसं आलोय पुढं. हे बघा ओके, हे बघा ह्या पायऱ्या आहेत. इथं थोडासा रिलीफ आहे. चला मी चढतो आता वरती. पहिल्यांदा सगळे पोहोचलेत, मीच मागं राहिले. मस्त डन. हे शेवटच्या पायऱ्या होत्या आणि हे जाग्यावरती आहे ॲक्च्युली. आता पोहोचलो इथे 2 मिनिटाच्या अंतरावरती. तुम्हाला दाखवतोच मी. चला ओके, आपण पोचलो आहे आता. ओके डन. तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यापाशी पोहोचलेलो आहे. एक 20 मीटर अंतरावरती इथून गाभारा आहे आणि तुम्ही इथला नजारा बघू शकता. हेच तुम्हाला दाखवायचं होतं. कदाचित भरपूर लोकांना माहिती नाही आहे. ओतूर परिसर आणि जुन्नर तालुक्यातील मोजकीच गावं सोडली तर भरपूर जणांना हा ट्रेक पॉईंट माहिती नाही आहे. हा जनरली श्रावण महिन्याच्या शनिवारी म्हणजे सॅटर्डेलाच इथे ट्रेक करायला येतात. कारण हे जे मंदिर आहे ह्या मंदिराची यात्रा असते असं बोलतात इकडं. त्यामुळे मोस्टली फक्त सॅटर्डे, श्रावण महिन्यातला सॅटर्डेलाच इकडं गर्दी असते. आणि आज गर्दी नाही आहे, आम्ही लेट झालो म्हणून. हे बघा आपण पोहोचलोय. हा झेंडा मी तुम्हाला खालून दाखवत होतो. हे इथं कुंड आहे आणि हे मंदिर. वाव. आणि यातल्या थोड्याशा मी तुम्हाला म्हणजे ज्या आम्हाला मिथ बोला किंवा हिस्ट्री खरी किती खोटी किती आम्हाला माहीत नाही, पण जे आम्ही ऐकत आलो ते थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. हे मुंजाबाचं मंदिर आहे. तर मुंजाबा देवाचं देवस्थान आणि इकडे गुहा, एक कपार आहे. हे बघा सगळेजण दर्शनही घेतील आता. आणि हे बघा हे इकडे हे कुंड दिसतंय का, ते ग्लास आहे. हे पिण्याचं पाणी आहे. हे 12ही महिने पाणी इथं स्वच्छ आणि पिण्याजोगं पाणी असते आणि थंड. हे बघा तुम्ही बघा, मी पण पितो. आमची गँग इथं बसलेली आहे. देवाचं दर्शन आणि पाणी पिल्याने अतिशय बरं वाटलंय. आणि हा त्या गुहेतला हे म्हणतात सीतेची नाणी, म्हणजे माहिती नाही आता पण बोलतात. आणि अतिशय सुखद अनुभव पाणी पिल्यानंतर, एवढ्या ट्रेक केल्यानंतर. चला आता दर्शन घेऊया आणि वरती जाऊया. हो झाले दर्शन करून आमची गँग आता निघालेली आहे. आता वरती एक धुरनळी म्हणून भरपूर प्रसिद्ध आहे इकडे धबधबा. त्याला म्हणजे आता पहिल्यांदा म्हणजे आता तुम्हाला मी थोडंसं सांगतो इथं का. आम्ही ज्यावेळेस म्हणजे लहान होतो त्यावेळेस काय एवढे धुरनळी म्हणून तो धबधबा एवढा प्रसिद्ध नव्हता. आता गेल्या 2-3 वर्षात खूप प्रसिद्ध झालाय तो. थोडासा सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या काही क्लिप्स, पण खूप छान स्पॉट आहे. तर काय असायचं याचं म्हणजे आता जिथून आपण चढाई केली, हे पूर्ण हे ट्रेक केलं, पाण्याची टाकी दिसत तिथून आपण सुरुवात केली होती आणि आत्ता इथपर्यंत पोहोचलो. हे मंदिर आहे
तर श्रावण महिन्यातला दर शनिवारी इथे यात्रा असते. तर शनिवारी काय करायचे, इथून ट्रेक चालू करायचे, मंदिरात यायचं, मंदिरात दर्शन वगैरे घ्यायचं, वरती जायचं, थोडंसं खाणं पिणं जर काय आणलं असेल तर ते खाणं पिणं वरती करायचं. आता आम्ही थोडंसं खाली आहे डोंगराच्या एंडच्या, तर तिथं खाणं पिणं करून मग पायी तिथून आपला जो धुरनळीचा जो स्पॉट आहे त्या धुरनळीकडे जात असतात. म्हणजे सगळेजण तेच करतात, पण आता आजकाल फक्त धुरनळी हाच स्पॉट फेमस झाल्यामुळे आता इकडं कोणी यायला मागत नाही एवढं. तुम्हाला आता एक अप्रतिम नजारा दाखवतो. आपण वरती पोहोचलेलो आहे. वाव, हे सपाटीला आलो आपण. बदगी गाव येते पुढं, म्हणजे हा जो एरिया येतो तो बदगी गावामध्ये येतो. आपण आता टॉपला आलोय, आपण वरती टॉपच्या याला पण जाणार आहे. आणि हा बघा नजारा, वाव, खाली पाऊस पडतोय. हे जे दुकड दिसतो तिथं फक्त पाऊस पडतोय, आपल्याकडे नाही पडत आहे, तिकडं पडतोय. आणि हा बघा नजारा, वा, ह्या संपूर्ण सह्याद्रीच्या ज्या पर्वत रांग आहेत त्यांच्या मध्ये जे आहे हे जुन्नर तालुका, आणि जुन्नर तालुक्यात असलेलं हे ओतूर गावात हा जो ट्रेकचा पॉइंट आहे हा आहे आपल्या ह्या वाघदरा म्हणतात, ह्या एरियाला वाघदऱ्याच्या एरियात. अजून वरती जाऊया. पाऊस पडतोय, पाऊस येतो. हा, आमचे सगळेजण खुश झालेत. आता आम्ही शाळेत असताना भरपूर यायचो इकडे. प्रत्येक शनिवार, म्हणजे 4 शनिवार असतात जनरली, तर 2 शनिवार आम्ही शाळेतून सुट्टी मारून पळून यायचो आणि इकडे चढायला. म्हणजे एक ट्रॅडिशनच चालू होतं, पण आता सध्या ते विलुप्त झाले. कोणी येत नाही इकडे, यायला मागत नाही. लोकल लोकच फक्त येतात. परत तिथं चढूया थोडंसं, सगळ्या टॉपवरती येऊया, सगळ्या टॉपचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. वाव, हे बघा. तर मी तुम्हाला एक साईड दाखवली, म्हणजे ही उजवी साईड जिकडून आम्ही चढाई केली, चढलो. त्याच्या पलीकडचा पण तुम्हाला हा व्ह्यू दाखवणार आहे. हा इकडचा, थोडासा वेट करा. हा जो पुढे आहे ना, पुढे दिसतोय की तुम्हाला, हा पुढे एंड होतो. म्हणजे जो तुम्हाला मी खालून दाखवलं होतं, जो टोकदार डोंगराचा कडा दिसतो ना, तो हा कडा इकडे एंडला. आपण तिकडे चाललेलो आहे. हे बघा, हा पलीकडं पण डोंगर, आणि हा बघा इकडं थोडासा पाऊस पडतोय. हे जे धुकं आहे ना, हे धुकं नाही, ॲक्च्युली तो पाऊस आहे, पण इथं नाही पडत आहे, फक्त इथं खाली पाऊस पडतोय. आणि तो वरतून अशा प्रकारे दिसतोय. हे बघा तुम्ही, हा रस्ता सुद्धा बघू शकता पाण्याने कसा ओला झालाय, आणि अर्धाच रस्ता ओला. हा जो ओतूरचा परिसर आहे त्याचा हा डावीकडचा भाग. म्हणजे मी तुम्हाला हा उजवीकडचा भाग दाखवला आधी, जिकडून आम्ही चढाई केली, आणि हा डावीकडचा भाग. वाव, सिम्पली फॅब्युलस. थोडासा व्हिडिओ लांब आहे, पण तुम्हाला थोडासा काहीतरी इंटरेस्टिंग आहे, बघण्यासारखं आहे. आणि व्हिडिओसोबत बनवून राहा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची तर माहिती नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करतो. ओके, हे बघा, आता हे शेवटच्या टोकाला आम्ही आलेलो आहे. हा एंड आहे या डोंगराचा. मी तुम्हाला खालून जो दाखवला होता, तो कडा दिसत होता, तो हा आहे. आणि आवाज बघा, कदाचित तुम्हाला येत असेल. हे बघा, हा त्याचा डावीकडचा भाग, हा ओतूरचा आणि त्याच्या बाजूचा परिसर. हा पूर्ण जो आहे, फक्त पाऊस अतिशय जोरात पडतो इकडं खाली. पिंड पण हे, अरे इथं लय, आपण थोडंसं दर्शन करूयात. हे बघा, हर हर महादेव. आणि हा आहे हा एंड पॉइंटचा व्ह्यू. तुम्ही बघू शकता की किती खतरनाक. म्हणजे हे पूर्ण ढग आहे तिथं काळे झालेत, आणि फक्त हा जो सफेद अंधुक तुम्हाला पट्टा दिसतोय ना मध्ये, हा सगळा पाऊस पडतोय ना, अतिशय जोरात पाऊस पडतोय. आणि इकडे काहीच पाऊस नाहीये, आणि फक्त इथंच पाऊस पडतोय. वाव. तर आता आपली जी ट्रेक आहे खालून वरती ही एंड झालेली आहे इथं. आता इथून ह्या दिशेला इकडं धुरनळी आहे. मी धुरनळीकडे जाईल, तिकडे तुम्हाला तिथं गेल्यानंतर तर जो धुरनळीचा पार्ट आहे तो पार्ट 2 मध्ये मी रिलीज करणार आहे. तर चॅनलवरती बनवून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एवढं दमल्यानंतर सगळ्यांनी बेळीचा आस्वाद घेतलाय. हा बघा, बेळीचा पुडा सोडलाय, कांदा कापून आणला होता. 2 सफरचंद ती कोणाला पुरणार नाही ती, म्हणून आम्ही बेळीवरती ताव मारणार आहे. एवढं खाल्लं का मग पुढचा रस्ता आहे.